आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की कसा मेशो रिसेलिंग बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकता, ते पण एका फेसबुक ॲडद्वारे. आता ज्या लोकांना मेशो रिसेलिंग बिझनेस काय आहे हे माहिती नाही, त्यांच्यासाठी पहिले आपण समजून घ्या. आता मेशो काय करतं ना, की मेशोवरती हजारो लाखो प्रोडक्ट आहे. आता मेशो तुम्हाला अलाव करतं की तुम्ही ते प्रोडक्ट रिसेल म्हणजे तुमच्या प्राईसमध्ये तुम्ही विकू शकतात. जसं की हा शूज आहे, आता ₹100. आता हिच्यामध्ये तुम्ही तुमची प्राईस ॲड करू शकतात ₹100, म्हणजे ही प्राईस झाली ₹200. आता तुम्ही हे प्रोडक्ट जर कधी रिसेल केलं तर हिच्यातनं जे काही ₹200 येणार आहेत, तिच्यातले ₹100 झाले तुमचे, म्हणजे हे ₹100 तुमचं प्रॉफिट. अशा पद्धतीने तुम्ही मेशोवरती रिसेलिंग बिझनेस करू शकतात. आता बरेचसे लोक आहेत ते मेशोवरती रिसेलिंग बिझनेस ऑर्गॅनिक पद्धतीने करतात. जसं की इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब यांच्यावरती ते व्हिडिओ चालवतात आणि ज्या व्हिडिओवरती जे काही व्ह्यू येतात त्या व्ह्यू मधनं त्यांना सेल मिळतो, म्हणजे लीड मिळतात. त्या लीड मधनं ते इथं मेशोवरचं प्रोडक्ट रिसेल करतात आणि तिच्यातनं त्यांना प्रॉफिट मिळतं. अशा पद्धतीने बरेचसे लोक इथं हे करतात. आता त्याच पद्धतीने मी तुम्हाला इथं शिकवणार आहे की कसं तुम्ही पहिल्या दिवसापासून फेसबुक ॲड चालवून सेल मिळवू शकतात, प्रोडक्ट विकू शकतात आणि इथं चांगलं मार्जिन कमवू शकतात. आता याच्यामध्ये बी दोन प्रॉब्लेम येतात की मेशो डायरेक्टली प्रोडक्ट सेल करून तुम्ही फेसबुकवरती ॲड चालवा असं कोणतंही ऑप्शन देत नाही. याच्यासाठी आपल्याला जुगाड करावा लागतो. ते जुगाड कसा करायचा त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि आता दुसरा प्रॉब्लेम काय येतो की तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरी हा एक प्रॉब्लेम येतो. आता तुम्ही जर कधी इथं कॅश ऑन डिलिव्हरी हे ऑप्शन सिलेक्ट केलं तर 99% गॅरंटी आहे की तुमचं प्रोडक्ट रिजेक्ट होऊ शकतं, म्हणजे कॅन्सल होऊ शकतं. त्याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पेमेंट हेच ऑप्शन सिलेक्ट करावं लागतं. ते ऑप्शन कसं सिलेक्ट करायचं आणि पहिल्या दिवसापासून कसा सेल मिळवायचा ही सगळी काही पद्धत मी तुम्हाला या व्हिडिओवरती सांगणार आहे. कारण मी जे काही पद्धत यूज करतोय, मी जे काही पद्धत यूज करून पैसे कमवतोय तेच पद्धत तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग स्टार्ट करून घ्या. आता मी तुम्हाला 4 पार्टमध्ये हे सर्व काही समजणार आहे. पहिल्या पार्टमध्ये की कसं मेशो ॲप यूज करून ते प्रोडक्ट तुम्ही तुमच्या कस्टमरपर्यंत रिसेल करू शकतात. दुसरं सांगणार आहे की ॲड कशी बनवू शकतात. म्हणजे आता तुम्हाला फेसबुकवरती ॲड चालवायची असेल तर व्हिडिओ तर जरूरत आहे, ॲडसाठी काहीतरी कंटेंट जरूर आहे, तर तो कंटेंट कसा तुम्ही बनवू शकतात. तिसऱ्यामध्ये सांगणार आहे की फेसबुकवरती कसे ॲड चालवणार आणि कसा सेल मिळवणार. आणि चौथं सांगणार आहे की कॅश ऑन डिलिव्हरी तुम्ही कशी करू शकता. तर हा 4 पार्टमध्ये तुम्हाला व्हिडिओ सर्व काही सांगणार आहे. स्टेप बाय स्टेप सर्व सांगतो, फक्त तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि शिका. चला मग सुरुवात करू. आता सर्वात पहिले आपण जाणून घेऊया की मेशो ॲपचा वापर करून कसा तुमचं प्रोडक्ट जे काही तुम्हाला ऑर्डर आलेलं आहे त्याला रिसेल करायचं आहे. ही सर्वात पहिले आपण इथं जाणून घेऊया. आता तुमचं जे काही तुम्हाला ऑर्डर आलेली आहे, जे काही तुम्हाला कस्टमरकडनं सेल आलेलं आहे, तिच्यासाठी तुम्हाला जे काही प्रोडक्ट आहे ते पहिले इथं फाईंड करून घ्यायचं आहे. जे तुम्ही ॲड चालवले ते प्रोडक्ट. आता मी इथं स्टीमर खूप पद्धतीनं जास्त सेल होणारं प्रोडक्ट आहे, कारण प्रत्येक माणसाला हे स्टीमर गरजेचं असतं. तर मी टीमर इथं सिलेक्ट करतो. टीमर सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इथं साईज वगैरे असेल तर सिलेक्ट करून घ्यायची. नंतर तुम्हाला बाय नाव हे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. बाय नाववरती केल्यानंतर तुम्हाला इथं ज्यांचा काही सेल आलेला आहे, ज्यांची काही तुम्हाला ऑर्डर आलेली आहे, त्यांचा इथं ॲड्रेस टाकायचा आहे. ज्या कस्टमरपर्यंत तुम्हाला पोहोचवायचं त्यांचा इथं तुम्हाला ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. ॲड्रेस टाकल्यानंतर कंटिन्यू इथे हे करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर बघायची तुम्हाला पेमेंट ऑप्शन 2 दिसतील, कॅश ऑन डिलिव्हरी, पे ऑनलाईन. तर तुम्हाला इथे पे ऑनलाईनच सिलेक्ट करायचं आहे. कॅश ऑन डिलिव्हरी सिलेक्ट केलं तर तुमची 99% गॅरंटी की तुमचं प्रोडक्ट कॅन्सल होऊ शकतं. ते सिलेक्ट कॅश ऑन ऑनलाईन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली रिसेलिंग द ऑर्डर हे ऑप्शन दिसणार. तुम्हाला तिच्यावरती क्लिक करायचं आहे. नंतर क्लिक ऑन यस टू ॲड मार्जिन, इथं तुम्हाला हे दिसणार. तुम्हाला एस वरती क्लिक करायचं आहे. एस वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं इथं मार्जिन जे काही आहे, जे तुम्ही मार्जिन ठरवलेलं आहे ते मार्जिन तुम्हाला ॲड करायचं आहे. आता मी इथं समजा ₹300 टाकतो. 300 म्हणजे ₹140 माझं प्रॉफिट झालं. तर इथं मला कंटिन्यू केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की तुम्हाला मेशो जर का तुमची प्राईस चुकली असेल किंवा चुकीची असेल तर इथं तुम्ही याला मेशो क्लिअर करते की बाबा एवढ्या प्राईसमध्ये तुम्ही विकत आहे. 189 ही प्राईस मला मेशोने हे केलेली आहे. जेव्हा तुम्ही तुमची ॲड बनवतात, ज्या प्रोडक्टवरची ॲड बनवतात, तेव्हा तुम्ही बघू शकतात की ही प्राईस, हे प्रोडक्ट किती प्राईसपर्यंत आपण रिसेल करू शकतो. तो 198 ₹29 माझा प्रॉफिट झाला. इथं तुम्ही मोठं प्रोडक्ट विकणार तर मोठं प्रॉफिट होतं. इथं कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर प्लेस ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला इथं तुमच्या UPI वगैरे काय असेल जे ऑनलाईन तुम्ही करणार आहे, तुमचं पेमेंट इथं करून टाकायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तुमचं प्रोडक्ट ते मेशो डायरेक्टली तुमच्या कस्टमरपर्यंत पोहोचवणार आणि कस्टमरकडनं जे काही तुम्हाला पेमेंट येणार ते पेमेंट डायरेक्टली तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार. ही झाली पद्धत मेशो ॲप वापरून तुमचं प्रोडक्ट कस्टमरपर्यंत कसं पोहोचवायचं
ही पद्धत. आता आपण बघूया की मेशोवरचं प्रोडक्टसाठी ॲड तर गरजेचं आहे. तर ॲड चालवण्यासाठी तुम्हाला ॲडसाठी व्हिडिओ कसे बनवायचे, ॲड कशी बनवायची ती आपण एक पद्धतीनं जाणून घेऊया. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲड कशी बनवायची. तर आता इथे ॲड बनवायच्या भानगडीत काही पडू नका की व्हिडिओ बनवायच्या भानगडीत काही पडू नका. सिम्पली आपल्याला आपलं जे काही प्रोडक्ट आहे त्याचे ॲड आपल्याला डाउनलोड करून घ्यायचे आहे. आता त्या कशा डाउनलोड करायच्या हे सगळं काही मी सांगतो स्टेप बाय स्टेप. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲड कशा चालवायच्या आणि ॲड कशी बनवायची. तर आता इथे ॲड बनवायच्या भानगडीत काही पडू नका की व्हिडिओ बनवायच्या भानगडीत काही पडू नका. सिम्पली आपल्याला आपलं जे काही प्रोडक्ट आहे त्याचे ॲड आपल्याला डाउनलोड करून घ्यायचे आहे. आता त्या कशा डाउनलोड करायच्या हे सगळं काही मी सांगतो स्टेप बाय स्टेप. तर तुम्हाला आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ॲड बनवायची आहे. त्या ॲड बनवायची म्हणजे आपण स्वतः काही ॲड बनवत बसायचं नाही किंवा व्हिडिओ वगैरे बनवत बसायचं नाही. तर आपल्याला त्या व्हिडिओ आहे ना लोकांचे व्हिडिओ आपल्याला व्हिडिओनं डाउनलोड करून घ्यायचे. ते डाउनलोड व्हिडिओ कुठून करायचे तर तुम्हाला सिम्पली गुगलवरती जायचं आहे. गुगलवरती मानिया म्हणून टाकायचं आहे. जे काही पहिली वेबसाईट तुमच्या समोर येणार तिला तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. पहिली वेबसाईट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जे मोबाईलवरती करतोय आता आपण ते तुम्ही डेस्कटॉप मोड करून घ्यायचं. 3 डॉटवरती क्लिक करून सरा खाली आल्यावरती डेस्कटॉप साईट जे असतं ते करून घ्यायचं आहे. नंतर स्टार्ट नाव फॉर फ्री हे ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. कारण तुम्हाला इथं पेड व्हर्जन वगैरे घ्यायची गरज नाही आहे. कारण आपलं छोटं काम चालते तर कशाला पेड व्हर्जन घ्यायचं आहे. हे सगळं झाल्यानंतर सिम्पली काय करायचं इथं मॅजिक सर्च दिसतंय तुम्हाला तिच्यावरती क्लिक करायचं. वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे जे काही तुमचे फोटो तुम्ही घेतलेले किंवा जे काही ट्रिमरचं जे काही तुमचं प्रोडक्ट आहे त्याचं काही तुम्हाला नाव माहीत असेल किंवा फोटो तिथं फोटोच्या याच्यावरती कॅमेऱ्याची क्लिक करून जो काही फोटो घेतलेला आहे तुम्ही तो फोटो इथं लोड करायचा आहे. तो फोटो लोड केल्यानंतर तुम्हाला त्या स्टीमरचे तो फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला जे काही तुमचं प्रोडक्ट आहे त्याच्या इथं बऱ्याचशा ॲड दिखून जातील ज्या फेसबुकवरती वगैरे चालवल्या जातात आहेत त्या ॲड इथं दिसतील तुम्हाला. मग त्या ॲडपैकी जे काही व्हिडिओ ॲड असणार जे काही असेल ते ॲड तुम्हाला इथून घेऊन ते ॲड तुम्हाला तुमच्या गॅलरीमध्ये डाउनलोड करून घ्यायची आहे. आता तुम्ही बघा ही एक फोटो आहेत पण आपल्याला शक्यतो फोटो आणि व्हिडिओ कॉम्बो करायचं. तर ज्या की ॲड आहे तर तुम्हाला जे ॲड चांगली वाटतंय की बाबा हे ॲड आपण चांगली चालवू शकतात त्या ॲड तुम्ही इथनं डाउनलोड करून घ्यायच्या. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या प्रोडक्टचं फ्रीमध्ये ॲड इथनं डाउनलोड करू शकता. म्हणजे तुम्हाला एक प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह झाला की बाबा याचं प्रोडक्ट तर घेतलं आहे पण ॲड कशी बनवायची तुम्हाला ॲड बनवून बसायची की गरज नाही आहे. तुम्ही मानिया वेबसाईटवर जाऊन सना तुमच्या ॲड इथं तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करू शकता. आता वरती काय मेटा ॲड लायब्ररी फेसबुक ॲड जिथं ॲड चालवल्या तुम्हाला इथे सगळ्या दिसतात. तुम्ही या पद्धतीने सगळ्या ॲड डाउनलोड करू शकता. तुमच्या पद्धती तुम्ही शिकत राहा पुढे. आता आपण बघूया की फेसबुकवरती ॲड कशी चालवली जातं आणि पहिल्या दिवसापासून कसा सेल आणला जातो. आता ती आपण थोडक्यात जाणून घेऊया. आता काय नाही मित्रांनो व्हिडिओ खूपच मोठा होतो त्यासाठी आपण ह्या व्हिडिओला शॉर्ट करू. आता पुढला जो पार्ट आहे फेसबुकवरती ॲड कशी चालवायची आणि कॅश ऑन डिलिव्हरीचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. कारण खूप मोठा व्हिडिओ झाल्यामुळे लोक अर्धवट सोडतात आणि अर्धवट नॉलेजमुळे लोकांना काही कळत नाही. त्यामुळे मी हा व्हिडिओचा पार्ट सेकंड पार्टमध्ये बनवतो. आता तो उद्या आपण याला अपलोड करूया. तोवर बाय बाय टेक केअर आणि असेच शिकत राहा असाच सपोर्ट करा. मी पण तुम्हाला असंच शिकवत राहणार. श्री स्वामी समर्थ.